बस माझी सरकारला एवढीच विनंती आहे, माझ्या बहिणीला आणि माझ्या बहिणीच्या 2 लेकराला आणि माझ्या भाऊजीला मेलेल्या न्याय मिळाला पाहिजे. हे सगळे येऊन मला माझ्या घरी येऊन माझ्या नवऱ्याला चपलीने मारहाण करून त्यांनी हे केले. सोलापुरात एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. SRPFच्या एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी उघडकीस आली आहे. दक्षिण सोलापुरातील मुळेगाव येथे ही घटना घडली. मृत जवानाचे नाव विलास सर्जेराव शिंदे वय 35 असे आहे. ते मूळचे कळंब जिल्हा धाराशिव येथील राहणारे असून सध्या सासरच्या घरी मुळेगाव सोलापूर येथे राहत होते. विलास शिंदे हे दौंड येथील SRPF बलगट क्रमांक 7 येथे कार्यरत होते. त्यांची पत्नी पूनम श्याम काळे ही सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून नोकरी करतात. 12 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विलास शिंदे यांनी सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात येत आहे. विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी पूनम काळे, 3 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार विलास शिंदे आणि पूनम काळे यांचे 2014 मध्ये प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाहानंतर विलास शिंदे यांच्या नातेवाईकांनी दोघांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पूनम काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पत्नी पूनम काळे यांनी योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास तालुका पोलीस करीत आहेत. मी पूनम श्याम काळे, राहणार मुळेगाव, मुक्काम पोस्ट मुळेगाव. माझे मिस्टर SRPF दौंड मध्ये नोकरीला आहे. मी सोलापूर शहर मुख्यालयात नोकरीला आहे. माझ्या नवऱ्याला मी 2014ला माझ्या सासरवाडीवर गुन्हा दाखल केला होता 307. त्यांनी माघार घ्या म्हणून माझ्या घरी गाडी घेऊन येऊन त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या नवऱ्याला चपलीनं मारलं. आणि मग त्यांचे सगळ्यांचे नावं सांगते. भीमा काळे, राजेश काळे, भीमाची मुलगी शिवाजी सर्जेराव काळे, अजून शोभा विलास शिंदे. हे सगळे येऊन मला माझ्या घरी येऊन माझ्या नवऱ्याला चपलीनं मारहाण करून त्यांनी हे केले. मला आणि मी तालुका पोलीस स्टेशन येथे गेले असता तुमची तक्रार जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा घेईल. हे असं तालुकावाले असंच मर्डर गायब करतात. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला नाही तर मी प्रेत घेणार नाही. मी पोलीस असून माझ्यावर अन्याय वारंवार होतोय. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. नसता मी SP ऑफिस पाशी जळून मरेल. माझे 2 लेकरं आहेत. एक 3 वर्षाचा मुलगा आहे, एक 6 वर्षाची मुलगी आहे. मी त्यांना घेऊन कसं जगू? माझ्यावर अन्याय झाले. माझ्या नवऱ्याच्या मारेकरींना आणलंच पाहिजे. मी सरकारी नोकरदार आहे, अन्यथा मी माझं आत्मदहन करेन. जय श्याम काळे, राहणार मुक्काम पोस्ट मुळेगाव, बिरसा मुंडा नगर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझी बहीण आणि भाऊजी 2014 साली प्रेमविवाह लव्ह मॅरेज केला होता. त्या लव्ह मॅरेज केलेल्या मॅटरमध्ये तिकडच्या लोकांनी त्यांना मारहाण केल्यामुळे माझ्या बहिणीने सासरवाडीच्या लोकांवरती 307चा कलम दाखल केलेला होता. त्या कलमचा आता सध्याला वॉरंट निघाले होते आरोपींच्या नावाने. त्या आरोपीचे वॉरंट निघाल्या कारणास्तव ते जे आरोपी आहेत त्याच्यामधले 2 आरोपी आणून जेल रोड पोलीस स्टेशन येथे त्यांनी अटक केलेली आहे. या कारणास्तव तिथले सगळे तिचे सासरचे लोक येऊन माझ्या बहिणीला, माझ्या भाऊजीला मारहाण करून, शिवीगाळ करून, बदनाम विनाकारण नाहक त्रास देऊन माझ्या बहिणीवर आणि माझ्या भाऊजीवर खूप अन्याय केलेला आहे. आणि माझा भाऊजी SRP कॅम्प दौंड येथे सर्व्हिसला आहे. माझी बहीण पण पोलीस कर्मचारी आहे. माझ्या बहिणीवर खूप अन्याय झालेला आहे. माझा भाऊजी फाशी घेऊन एक्सपायर झालेला आहे. माझ्या भाऊजीला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या भाऊजीचे 2 लेकरं आहेत. एक 3 वर्षाचा मुलगा आहे, एक 5 वर्षाची मुलगी आहे. त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावरती आत्महत्या करण्यास प्रवृत्त
त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर भीमाशंकर काळेची बायको ताई भीमा काळे, शिवाजी सर्जेराव काळे, भीमा काळेची मुलगी शोभा विलास शिंदे, हे 6-5 लोकांनी माझ्या भाऊजीचा घात केलेला आहे. माझ्या भाऊजीला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या भाऊजीचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत, त्याचा गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. माझ्या भाऊजीचा गुन्हा दाखल करून घेतल्याशिवाय आम्ही त्याची डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. आम्ही पण इथंच जळून मरू, आम्ही पण तिचे लेकरं बाळा घेऊन आम्ही पण इथंच मरू. बस माझी सरकारला एवढीच विनंती आहे, माझ्या बहिणीला आणि माझ्या बहिणीच्या 2 लेकराला आणि माझ्या भाऊजीला मेलेल्या न्याय मिळाला पाहिजे. Right now and press the bell icon. Never miss an